नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुरुजी आपले ब्रह्मांड ज्योतिष चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे सरकारी नोकरीची योग। म्हणजेच आपल्या पत्रिकेवरून आपल्या कुंडलीमध्ये सरकारी नोकरीचे योग आहेत की नाही हे आपण पत्रिका पाहून ठरवू शकतो। सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जेवढे पत्रिकेत योग महत्वाचे तितकीच मेहनत सुद्धा महत्वाची आहे। तसेच पत्रिकेत योग असतील तरच उपाय किंवा तोडगे काम करत असतात। दुसरी महत्वाची गोष्ट वयोमर्यादा। शासकीय नोकरीसाठी जी काही वयोमर्यादा ठरवून दिलेली असेल, थोडक्यात आपण ज्या शासकीय नोकरीच्या पदासाठी इच्छुक आहोत त्या पदासाठी शासनाने जी काही वयोमर्यादा ठरवून दिलेली असेल त्या वयोमर्यादेचा सुद्धा या ठिकाणी विचार करायला हवा। ते वय निघून गेले तर मेहनत करण्याचा काहीच अर्थ नाही। यासाठी सर्वप्रथम त्या वयाचा विचार करा आणि ते वय चालू असताना आपल्या कुंडलीमध्ये शासकीय नोकरीचे योग आहेत की नाही हे बघणं सुद्धा त्यानंतर गरजेचं आहे। आणि जर कुंडलीमध्ये योग नाहीच आहेत, योग नसतील तर ती मेहनत घेण्याला प्रचंड त्रास उद्भवू शकतो। आणि जर कुंडलीमध्ये अत्युच्च चांगल्या प्रकारची कुंडली शासकीय नोकरीचे योग असतील तर आपण कमी मेहनतीमध्ये त्या पदावर कसं पोहोचू शकतो किंवा ते पद कसं प्राप्त करू शकतो हे आपण कुंडलीवरून जाणून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण आपली पावलं टाकायला सुरू करू शकतो। तर आपण आपल्या कुंडलीकडे वळूया। सर्वप्रथम सरकारी नोकरीसाठी असणारे स्थान बघूया आपण। म्हणजे ज्या स्थानातून आपल्याला अर्थार्जन होतं, पैसे मिळतात, स्वकष्टाची प्राप्ती होते, पैशांची प्राप्ती होते, आपण काय कर्म करतो या स्थान आपण त्या ठिकाणी बघूया। त्या ठिकाणी पहिलं स्थान आहे हे काळपुरुषाची कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे। काळपुरुषाची कुंडली मांडण्यामागचं कारण म्हणजे की या काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ह्या स्थानांना ह्या ज्या राशी दिलेल्या आहेत या राशी त्या स्थानांचं प्रतिनिधित्व करतात, म्हणून त्या ठिकाणी काळपुरुषाची कुंडली मांडलेली आहे। तुमच्या कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये हे जे आकडे दिलेले आहेत हे राशींचे आकडे आहेत। तुमच्या कुंडलीमध्ये ते आकडे वेगवेगळ्या स्थानांमध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये असू शकतात, पण हे स्थान बदलत नाहीत, ते स्थान तीच असतात। सर्वप्रथम आपण ज्या स्थानातून अर्थार्जन प्राप्ती होते किंवा नोकरीचे योग येऊ शकतात ते स्थान आपण बघूया। त्या ठिकाणी पहिलं स्थान आहे हे द्वितीय स्थान, याला कुटुंब स्थान सुद्धा म्हटलं जातं किंवा धनस्थानही याला म्हटलं जातं। या स्थानाचं महत्व असं की या स्थानातून व्यक्ती स्वकष्टार्जित संपत्ती, स्वतःच्या कष्टाने जी धनप्राप्ती होते ती या स्थानातून बघितली जाते। म्हणजे आपण नोकरी करणार आणि नोकरीतून मिळणारा जो पैसा आहे तो स्वतःच्या कष्टाचा पैसा असेल, यासाठी या स्थानाला महत्व दिलेलं आहे। या स्थानात असलेली ग्रह हे सुद्धा त्या नोकरीला कारणीभूत असतात। दुसरं महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे षष्ठ स्थान। याला रिपुस्थान, रोगस्थान असंही म्हटलं जातं। एक अशुभ स्थान सुद्धा याला म्हटलं जातं, अशुभ स्थान आहे ते। याला षष्ठ स्थान म्हणजे हे नोकरीचं स्थानच प्रतिनिधित्व करतं। व्यक्तीला असणारी नोकरी ही 90% याच स्थानातून बघितली जाते। या स्थानात असलेल्या राशी, या स्थानावर असणारे ग्रह, या स्थानाचे असणारे स्वामी, या स्थानांवर असणाऱ्या ग्रहांच्या दृष्ट्या याच्यातून व्यक्ती कोणत्या प्रकारची नोकरी करू शकतो हे या स्थानातून समजतो। तिसरं महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे दशमस्थान। दशमस्थान हे नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हींचं प्रतिनिधित्व करतं आणि उदित भागाचं स्थान आहे। उदित भागातलं स्थान म्हणजे दिवसा जन्म असेल, व्यक्तीच्या दिवसा जन्म असेल म्हणजे सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जन्म असेल तर ह्या भागातल्या ग्रहांचा व्यक्तीवर प्रत्यक्षदर्शी परिणाम दिसून येतो।
हे नोकरी किंवा व्यवसायाचं स्थान आहे. याला दशमस्थान कर्मस्थान सुद्धा याला म्हटलं जातं. आणि प्रत्यक्षदर्शी सत्तेचं स्थान सुद्धा याला म्हटलं जातं. ही झाली स्थानं. आता आपण ग्रह बघूया की सरकारी नोकरीसाठी कुठल्या ग्रहांचं कुंडलीमध्ये मजबूतीकरण असणं अत्यंत आवश्यक असतं. पहिला महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे रवी. रवी म्हणजे सूर्य हा ग्रह कुंडलीमध्ये सरकारी नोकरीचं दाखवतो. सरकारी नोकरीसाठी असणारा सगळ्यात महत्वाचा ग्रह तो म्हणजे रवी. आपल्या कुंडलीमध्ये रवी जितका मजबूत असेल तितका सरकारी नोकरीच्या दृष्टीने, नोकरी मिळण्याच्या दृष्टीने आपलं पाऊल बरंच पुढं जाऊ शकतं. रवी हा भलेही पापग्रह असेल पण तो ग्रह तेज देणारा आहे, आत्म्याचा कारक आहे, तेज देणारा आहे, सरकारी नोकरी देणारा आहे. तो कुंडलीमध्ये जेवढा बलवान तेवढी सत्ता कुंडलीमध्ये मजबूत दिसून येते. उच्च पद त्यामध्ये नोकरी, सरकारी नोकरीमध्ये मिळत असतं. त्याच्यानंतर दुसरा ग्रह आहे तो म्हणजे गुरु. गुरु हा कुंडलीमध्ये मॅनेजमेंटचा कारक आहे. कुंडलीमध्ये शुभत्व, मजबूतीकरण किंवा समाजाचा संबंध, समाजामध्ये मान्यता, लोकोपयोगी खाते, शिक्षण खाते, शाळा व्यवसाय, शिक्षण, समाजातली मान्यता हे आपण गुरुवरनं बघू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे गुरु हा मॅनेजमेंटचा कारक आहे. तिसरा महत्वाचा ग्रह आहे तो म्हणजे शनी. नोकरी आहे म्हणजे सेवावृत्ती आहे. सरकारी नोकरी करायची आहे म्हणजे ती कुठल्याही प्रकारची, कुठल्याही पदाची असो, तिथे सत्ता जरी असली तरीही ती एक प्रकारची सेवाच आहे. मग त्या सेवेचा ग्रह तो म्हणजे शनी. आणि दुसरा महत्वाची एक ठिकाणी कारण म्हणजे दशमस्थान हे नोकरीचं स्थान आहे. आणि काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशमस्थानामध्ये इथे मकर रास आहे. मकर रास ही सातत्याची आणि मेहनतीची आणि सेवेची रास म्हणून गणली जाते. मकर रास जिथं कुंडलीमध्ये आहे तिथं सेवावृत्ती दर्शवली जाते, त्या भागातली सेवावृत्ती दर्शवली जाते. आणि शनी हा ग्रह दशम स्थानाचा कारक आहे. म्हणजे दशम स्थानाचा तो ग्रह या ठिकाणी दशम स्थानाच्या वृत्ती त्या ठिकाणी दिसून येते. शनी दशम स्थानात असेल तर त्याला दिग्बल प्राप्त होतं. दिग्बल म्हणजे डबल त्याला एक एनर्जी प्राप्त होते त्या ठिकाणी. म्हणजे त्याला फळ देण्यासाठी तो अतिशय प्रगल्भ किंवा मजबूतीकरण त्याचं दिसून येत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, शनी हा सातत्याचा ग्रह आहे, सेवावृत्तीचा ग्रह आहे. सातत्य, स्थिरता, त्याच्यानंतर एकाग्रता याचा शनी हा कारक आहे. जर शनी कुंडलीमध्ये मजबूत अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून जर नोकरी लागत असेल, रवी हा मजबूत हवाच, मात्र त्यासाठी जर शनी सुद्धा कुंडलीमध्ये मजबूत असेल तर मिळणारी नोकरी ही, या नोकरीमध्ये व्यक्ती हा खालच्या दर्जातून वरती येणारा असेल. म्हणजे असं नाही की एखादी मोठी परीक्षा पास झाले आणि अचानक IPS एक्झाम पास झाले आणि अचानक नोकरी लागून गेली, असं शनी करत नाही. शनी काय करतो, त्याला खालच्या दर्जाची नोकरी म्हणून सुरुवात करतो. म्हणजे क्लास 4 असेल, शिपाई असेल, मग तो शनी त्या ठिकाणी त्याला कसून मेहनत करायला लावतो. आणि मेहनत करून करून मग पुन्हा तो क्लास 3, सुपर क्लास 3 किंवा मग क्लास 2, मग क्लास 1, मग सुपर क्लास 1 असल्या प्रकारचे योग जे आहेत किंवा अशा प्रकारच्या बढद्या, प्रमोशन्स हे त्या ठिकाणी तो शनी आपल्याला प्राप्त करून देत असतो. त्याच्यानंतर ज्या व्यक्तींचा, म्हणजे उदाहरण आपण असं म्हणूया की एखाद्या आपल्याला कुंडलीवरून हे जाणून घ्यायचं असेल ज्योतिषाशिवाय की आपल्याला सरकारी नोकरीमध्ये योग लागू शकतात, सरकारी नोकरीचे योग येऊ शकतात की नाही. बघा, सोपं गणित आहे. या ठिकाणी आपण 3 स्थानं निवडली, द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान. ही नोकरीची स्थानं आहेत. याला अर्थ त्रिकोणाचं स्थान सुद्धा म्हणतात. बघा, इथं एक त्रिकोण तयार होतो, हा अर्थ त्रिकोण आहे. अर्थ म्हणजे पैसा, पैसा प्राप्तीचा त्रिकोण.
यातल्या कुठल्याही स्थानातून पैसा प्राप्त होऊ शकतो, अर्थार्जन होतं. बघा, आपण एक रवी हा ग्रह घेऊया. रवी हा ग्रह समजा द्वितीय स्थानामध्ये असेल, अर्थार्जनाचं स्थान आहे. या द्वितीय स्थानातून जर रवी असेल तर जवळपास 90% सरकारी यंत्रणेशी निगडीत व्यक्तीला नोकरी लागू शकते. सरकारी यंत्रणेशी निगडीत, मग ती नियम सरकारी सुद्धा असू शकते किंवा शाळा व्यवस्थापन असेल, एखादं खाजगी शाळा असेल किंवा एखादी कंपनी असेल जिच्यावर सरकार नियंत्रण ठेवते, शासनाचं नियंत्रण असतं, शासकीय सवलती त्या ठिकाणी प्राप्त होतात. अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी रवी असताना सुद्धा सरकारी नोकरीचे योग या ठिकाणी येऊ शकतात. पण या ठिकाणी जर रवी अजून मजबूत होत असेल, मजबूत कसा होतो आपण हे पुढच्या वेळी बघूच, पुढच्या काही पॉइंट्स मध्ये ते येईलच. पण या ठिकाणी रवी असेल तर सरकारी नोकरीचे योग त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा दशमस्थान या ठिकाणी सुद्धा रवी असताना सरकारी नोकरीचे चान्सेस जास्तीत जास्त प्रमाणात असतात. आणि तिसरं स्थान म्हणजे षष्ठ स्थान, या ठिकाणी सुद्धा रवी असताना सरकारी नोकरीचे योग येऊ शकतात. द्वितीय स्थान मजबूत आहे, षष्ठ स्थान मजबूत आहे, पण त्याच्यापेक्षा मजबूत स्थान म्हणजे दशम स्थान आहे. म्हणजे प्रथम षष्ठ स्थान, द्वितीय स्थान किंवा द्वितीय स्थान षष्ठ स्थान घ्या, यांच्यापेक्षा दशम स्थान अतिशय मजबूत आहेत. कारण त्याचा प्रत्यक्षदर्शी परिणाम हा व्यक्तीच्या प्रत्यक्षदर्शी आयुष्यावर होत असतो. म्हणजे ती जी काही प्रोग्रेस असेल ती प्रत्यक्षदर्शी दिसून येते. इतर या 3 स्थानांमध्ये रवी असताना गुरु काय करतो? गुरु हा ग्रह हा मॅनेजमेंटचा कारक आहे. म्हणजे उच्चपदस्थ स्थानांमध्ये, लोकोपयोगी खात्यांमध्ये मग गुरुचा संबंध येतो. उदाहरणार्थ गुरुची दृष्टी असताना किंवा रवी आणि गुरु या 2 ग्रहांचा चांगला नवपंचम योग असेल किंवा दोघांचा चांगल्या प्रकारचा संबंध कुंडलीमध्ये येत असेल तर गुरु लोकोपयोगी खातं दाखवतो. लोकोपयोगी खात्यामध्ये समाज कल्याण खातं असेल, त्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक असू शकतो. उत्कृष्ट बुध असेल, उत्कृष्ट गुरु असेल, क्षमा करा, उत्कृष्ट गुरु असेल तर त्यामध्ये तो शालेय शिक्षणाचा मुख्याध्यापक असेल, शिक्षणाधिकारी असेल. अशा प्रकारचा संबंध त्या ठिकाणी गुरु असताना येतो. गुरु शिक्षण खात्याचा सुद्धा कारक आहे. शिक्षण देणं हे गुरुचं काम आहे. मूळ कुंडलीमध्ये रवी बळकट आहे आणि गुरु बळकट आहे, तर असा एखादा शिक्षक हा उत्कृष्ट शिक्षक म्हणून सुद्धा नावाजला जातो. या ठिकाणी गुरुचं हे महत्वपूर्ण काम आहे. दुसरं, या ठिकाणी गुरु कुंडलीमध्ये चांगला असेल तर असे शिक्षक किंवा अशा प्रकारच्या पदावर असणाऱ्या सरकारी यंत्रणेशी निगडीत पदावर असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांसाठी प्रिय असतात. म्हणजे लोकांना ते अधिकारी अतिशय प्रिय वाटतात किंवा तो शिक्षक असेल, ते मुख्याध्यापक असतील, असली माणसं हे उत्कृष्ट अधिकारी लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतात किंवा लोकांना ते प्रिय असतात. शिक्षकांना प्रिय असतील, विद्यार्थ्यांना प्रिय असतील, पालकांना प्रिय असतील किंवा इतर यांच्याशी त्यांचा रोजचा संबंध येतो. अशा लोकांना जर गुरुकुंडलीमध्ये चांगला असेल तर ते लोकांना अतिशय प्रिय अधिकारी किंवा तो व्यक्ती असू शकतो. आता पुढचा ग्रह आहे तो म्हणजे शनी. शनीचा संबंध कुठे येतो नोकरीशी? बघा, आपण आता मगाशी बघितलं की अर्थत्रिकोण, ज्यामध्ये कुंडलीमध्ये अर्थत्रिकोणामध्ये द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान या स्थानांमध्ये जर अर्थार्जन, ज्या स्थानातून अर्थार्जन किंवा व्यक्तीचं कर्म किंवा त्याची नोकरी बघितली जाते, तिथं हे अर्थार्जनाचं स्थान आहे. हे नोकरीचं स्थान, हे नोकरी किंवा व्यवसायाचं स्थान आहे. या स्थानांसाठी, नोकरीसाठी, नोकरी कुठल्याही प्रकारची नोकरी केली तर ती नोकरी सेवावृत्ती आहे. मग यासाठी सेवेसाठी शनी अत्यावश्यक गरजेचा म्हणून या ठिकाणी गणला गेलेला आहे. मग ही जी सेवा आहे, ही सेवावृत्ती ही शनी देत असतो. ती सेवा चिकाटी असेल, सातत्य असेल, स्थिरता असेल, सातत्य असेल, तसेच सतत हा शनी देत असतो.
मात्र कुंडलीमध्ये तो शनी कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कसा आहे म्हणजे कुंडलीमध्ये तो शनी कुठल्या दर्जावर बसलेला आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची शुभ आहे अशुभ आहे, किंवा तो शनीचा दर्जा किती घसरलेला आहे, हे सगळ्या गोष्टी या शनीच्या बघाव्या लागतील, त्यानंतर ते ठरवता येतं. तसेच शनी हा खालच्या दर्जातून व्यक्तीला वरती आणणारा ग्रह आहे. म्हणजे तो शनी सहज असं पटकन मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसवणार नाही. सर्वप्रथम त्याला खालच्या दर्जाला ठेवेल, त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तो प्रमोशन करत चिकाटीने मेहनतीने आणि अतिशय खस्ता खात तो हा शनी त्या व्यक्तीला वरती आणत असतो. त्यासाठी आवश्यक असणारी सातत्य स्थिरता जी आहे, चिकटपणा आहे हा तो शनी त्या व्यक्तीला देत असतो. त्याच्यानंतर आपण आता ह्या गोष्टी बघितल्या. आता आपण कुंडलीमध्ये ते ग्रह कुठं असताना नोकरी लागू शकते. उदाहरणार्थ कुंडलीमध्ये ह्या द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान ह्या स्थानामध्ये रवी असताना नोकरी लागू शकते, हे आपण बघितलं. द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान इथे गुरु असताना सुद्धा सरकारी यंत्रणेचे योग येतात. मात्र त्या गुरुशी रवीचा शुभयोग होणं गरजेचं असतं. तसंच कुंडलीमध्ये रवी हा बळकट असणं गरजेचं असतं. जर रवी बळकट असेल आणि गुरु अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये असेल आणि दोघांचा शुभयोग झालेला असेल तर अशा वेळेस व्यक्ती सरकारी यंत्रणेशी निगडीत मात्र शिक्षण खातं, लोकोपयोगी खातं, चॅरिटी, ट्रस्ट अशा ठिकाणी उत्कृष्ट सत्तेवर पदावर तो व्यक्ती बसलेला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जर द्वितीय स्थानामध्ये म्हणजे या स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये, षष्ठ स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये जर मेष रास किंवा सिंह रास या स्थानामध्ये पुन्हा मेष रास किंवा सिंह रास आणि या स्थानामध्ये सुद्धा मेष रास किंवा सिंह रास या राशी असतील तरी सुद्धा सरकारी यंत्रणेशी योग येऊ शकतात. आता मेष रास का गृहीत धरली या ठिकाणी? मेष रास ही मंगळाची रास आहे, मात्र सिंह रास ही रवीची रास आहे आणि रवी मेष राशीमध्ये उच्च गणला जातो. उच्च रास आहे मेष रास ही रवीची उच्च रास आहे आणि सिंह रास ही रवीची स्वरास आहे. या स्थानांमध्ये या राशी असताना सुद्धा ह्या स्थानामध्ये ह्या राशी असताना सुद्धा जर रवी हा कुंडलीमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये असेल म्हणजेच तो द्वितीय स्थानात अधिपती होईल, तो षष्ठ स्थानाधिपती होईल किंवा तो दशम स्थानाधिपती होईल, मग तो स्थानेश असतो. उदाहरणार्थ द्वितीय स्थानाचा अधिपती रवी हा दशम स्थानात जाऊन बसला किंवा दशम स्थानाचा अधिपती हा रवी हा षष्ठ स्थानात जाऊन बसला किंवा यांच्यापैकी कुठेही तो रवी किंवा तो मंगळ कुठल्याही स्थानात जाऊन बसला तरी सुद्धा सरकारी यंत्रणेशी निगडीत नोकरीचे योग येऊ शकतात. ज्योतिषांच्या मार्गदर्शनाशिवाय सुद्धा तुम्ही घरच्या घरी कुंडली पाहून सुद्धा किंवा हे सांगितलेले पॉइंट्स बघून सुद्धा सरकारी नोकरीचे योग तुमच्या कुंडलीत आहे का नाही किंवा तुम्हाला लागू शकते का नाही हे सुद्धा तुम्ही बघून ठरवू शकतात. हे असे पॉइंट आहेत की ज्याला ज्योतिषाची फारशी मार्गदर्शन घ्यायची मला गरज पडणार नाही. जर हे योग तुमच्या कुंडलीमध्ये असतील किंवा अशा प्रकारच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जात असाल तर निश्चित तुम्ही ज्योतिषाचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही एक पाऊल अजून पुढे जाऊ शकतात की तुम्ही हे ठरवू शकतात की आपल्या कुंडलीमध्ये रवी बळकट आहे. पहिला मात्र मुद्दा आहे की 15 एप्रिल ते 15 मे ह्या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म असेल अशा व्यक्तींच्या कुंडलीमध्ये रवी हा मेष राशीमध्ये असतो आणि रवी साधारणतः 1 महिना 1 रास भोगत असतो. ह्या 15 एप्रिलच्या एक मागे पुढे होऊ शकतं, 14 एप्रिल किंवा 16 एप्रिल हेही होऊ शकतं. तसं तिकडे 14, 15, 16 मे सुद्धा होऊ शकतं. तर ह्या ठिकाणी फक्त 15 एप्रिल ते 15 मे
असं एक अंदाजित गृहीत धरलेलं आहे की ज्यामध्ये ह्या कालावधीमध्ये रवी हा मेष राशीमध्येच असतो आणि मेष रास ही रवीची उच्च रास गणली गेलेली आहे. म्हणजे या कालावधीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये रवी हा बळकटच असणार, फक्त तो कुठल्या स्थानामध्ये आहे ते बघूया. त्याचाही एक तुम्हाला पॉइंट समजावून सांगतो मी. त्याच्यानंतर ज्यांचा जन्म 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेला असेल यांच्याही कुंडलीमध्ये रवी हा बळकट असतो. तो कुंडलीमध्ये सिंह राशीमध्येच आहे. म्हणजे 15 एप्रिल ते 15 मे मेष राशीमध्ये रवी, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये रवी हा सिंह राशीमध्ये असतो. म्हणजे या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म असेल त्यांच्या कुंडलीमध्ये रवी हा बळकटच आहे. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा, या 3 स्थानांमध्ये रवी केव्हा येतो, कुठल्या कालावधीमध्ये येतो? ज्यांचा जन्म पहाटे 4 ते 6 या कालावधीत झालेला असेल त्यांच्या कुंडलीमध्ये रवी हमखास द्वितीय स्थानामध्ये असणार. तसेच ज्यांचा जन्म दुपारी 12 ते 2 ह्या कालावधीमध्ये झालेला असणार त्यांच्या कुंडलीमध्ये रवी हमखास द्वितीय स्थानामध्ये असणार, क्षमा करा, दशम स्थानामध्ये असणार. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये ज्यांचा जन्म सायंकाळी 6 ते 8 ह्या कालावधीमध्ये जन्म झालेला असणार त्यांचा रवी हमखास षष्ठ स्थान या नोकरीच्या स्थानामध्ये असणार. बघा, 15 एप्रिल ते 15 मे रवी मेष राशीमध्ये, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर जन्म असेल तर रवी सिंह राशीमध्ये. म्हणजे कुठेतरी सरकारी नोकरीचे जे योग असतात ते ह्या कालावधीमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचे कुंडलीमध्ये असणार. त्याच्यानंतर जो कालावधी आहे जन्माचा त्या कालावधीमध्ये रवी त्या स्थानांमध्ये कसा येईल, पहाटे 4 ते 6 जन्म झालेला असताना रवी द्वितीय स्थानामध्ये असतो. दुपारी 12 ते 2 च्या कालावधी जन्म झालेला असताना रवी दशम स्थानामध्ये असतो. तसेच सायंकाळी 6 ते 8 ह्या कालावधीमध्ये जन्म असेल तर तो रवी हा षष्ठ स्थान म्हणजे नोकरीच्या स्थानामध्येच असणारच आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही तुमच्या कुंडली बघून तुम्ही ठरवू शकतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन कुंडलीला वजन प्राप्त होणं अतिशय आवश्यक आहे. तर त्यासाठी कुंडलीचा लग्नेश म्हणजे या प्रथम स्थानाचा अधिपती तो मजबूत असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे या प्रथम स्थानामध्ये जी कुठलीही राशी असेल, हे प्रथम स्थान आहे, या प्रथम स्थानामध्ये जी कुठलीही राशी असेल, आपण इथं कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मेष रास मानली गेलेली आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जी कुठलीही रास असेल त्या राशीचा जो स्वामी असेल त्याला लग्नेश किंवा प्रथमेश असं म्हटलं जातं. हा लग्नेश कुंडलीमध्ये अतिशय मजबूत अवस्थेमध्ये असणं गरजेचं असतं. तो चांगल्या अवस्थेमध्ये असेल, त्याला मजबूती असेल तर कुंडलीला वजन प्राप्त होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कुंडलीमध्ये चंद्र म्हणजे मनाचा कारक ग्रह, मनस्थिती चांगली असेल तर व्यक्ती काम करेल किंवा त्या पदावर त्या नोकरीवर टिकून राहील. यासाठी मनस्थिती चांगली असणारा जो चंद्र आहे तो चंद्र सुद्धा कुंडलीमध्ये चांगला अवस्थेत असणं गरजेचं असतं. म्हणजे चंद्र षष्ठ स्थानामध्ये आहे, अष्टम स्थानामध्ये आहे, द्वादश स्थानामध्ये आहे, अशा स्थानामध्ये चंद्राचं मजबूती कमी होऊन जाते. चंद्र जर दशम स्थानामध्ये असेल किंवा द्वितीय स्थानामध्ये असेल, षष्ठ स्थानामध्ये असेल तर चंद्राला बळकटी प्राप्त होते. तसं चंद्र सुद्धा हे चंद्राचं चतुर्थ स्थान हे चंद्राचं मूळ कारक स्थान आहे. जसं आपण बघितलं दशम स्थान हे शनीचं कारक स्थान आहे, त्याला दिग्बल प्राप्त होतं, डबल बल प्राप्त होतं. त्याचप्रमाणे चंद्राचं हे चतुर्थ स्थान हे दिग्बल म्हणजे डबल बल प्राप्त होण्याचं स्थान आहे. या स्थानामध्ये चंद्र अतिशय मजबूत होतो. म्हणजे नोकरी करण्याची मनस्थिती जी आहे, मानसिक स्थिती आहे ती अतिशय मजबूत अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन द्वितीयेश, दशमेश आणि षष्टेश हे ग्रह अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे द्वितीयेश म्हणजे द्वितीय स्थानामध्ये जी रास आहे त्या स्थानाचा अधिपती, त्या स्थानामध्ये असणारी रास त्या राशीचा स्वामी, षष्ठ स्थानामध्ये असणारी रास त्या राशीचा स्वामी तो षष्टेश, आणि दशम स्थानामध्ये असणारी रास त्या राशीचा स्वामी याला दशमेश गणलं जातं. यांची सुद्धा मजबूती कुंडलीमध्ये अतिशय मजबूत असणं गरजेचं असतं.
हे सर्व बघितलं आपण लग्न कुंडलीवरून. त्याच्यानंतर दशमांश कुंडली सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. दशमांश कुंडलीवरून फक्त नोकरी व्यवसाय यांच्यासाठी ही कुंडली बघणं गरजेचं असतं. ह्या कुंडलीमध्ये रवीची मजबूती असेल, शनीची मजबूती असेल, किंवा गुरु कुंडली बळकट असेल, किंवा द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, सप्तम स्थान, क्षमा करा, द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान हे जर बळकट असेल तर निश्चितपणे सरकारी नोकरीचे कुंडलीमध्ये योग बळकट आहे हे आपण ठरवू शकतो. आता योग आहेत, मात्र साधना कोणती करावी? त्यासाठी ज्यांना सरकारी नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, आपले वय सुद्धा आहे आणि कुंडलीमध्ये योग सुद्धा आहेत, अशा व्यक्तींनी रोज सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं. तसेच रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं, रोज सूर्य स्तोत्राचं वाचन करावं आणि पांढरे वस्त्र धारण करावं. यापैकी जे तुम्हाला जे योग्य वाटेल, जे जमेल, किंवा याही प्रकारच्या अजून काही तुम्ही उपासना साधना करू शकत असाल तर तुम्ही त्या केल्यास निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. यासारख्याच माहितीसाठी ब्रह्मांड ज्योतिष हे चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.